कपिलधरवाडीमध्ये भूस्खलन होतच राहणार. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणीनंतर स्पष्टीकरण. जमिनीवरील पाण्याच्या निचऱ्यासाठी नैसर्गिक मार्ग नसल्याचं दिलं कारण. कपिलधरवाडीमधला भाग बारीक मातीच्या तुकड्यांनी बनलेला. पाणी जमिनीमध्ये झिरपून साठत असल्यानं भूस्खलन होत असल्याचा निर्वाळा. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या कपिलधरवाडी इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना पाहायला मिळत आहे. सध्या मी कपिलधरवाडी याच गावामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता 4 दिवसानंतरची ही परिस्थिती जी आहे ती गंभीर होताना पाहायला मिळते. जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत हा गावातील रस्ता जो आहे तो पूर्णपणे खचलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान ही संपूर्ण बाब लक्षात घेता या ठिकाणी GSI जे केंद्राचं पथक आहे ते देखील गावात दाखल झालेलं आहे आणि याच गावात या ठिकाणी आढावा जो आहे तो या GSI पथकाच्या माध्यमातून घेतला जातोय. या ठिकाणी स्थानिकचं जे काही प्रशासन असेल ते देखील या ठिकाणी गावात पोहोचलेलं आहे. आजही या गावातली परिस्थिती ही दिवसेगणिक गंभीर होताना पाहायला मिळते आणि सध्या जो गावचा मुख्य रस्ता आहे त्याला या मोठमोठ्या भेगा ज्या आहेत ते पडलेलं पाहायला मिळते. या गावाचं स्थलांतर जे आहे ते सध्या तुर्तास या ठिकाणच्या मंदिरात करण्यात आलेलं आहे. GSIची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्याच टीमच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड, कपिलधरवाडी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या शेतकऱ्यांना शासन नियमाचा मोठा फटका बसलाय. 33%